स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार. सभा मंचावर उपस्थित मान्यवरांचे तसेच यूट्यूब बघणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी सर्वप्रथम शुभांगी यादव आपले सहर्ष सुमनानी शब्द सुमनानी आपले सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्र अंतर्गत अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असणारे नितीन पांचाळ सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर दयानंद शिरुरे सर आहेत. त्याचबरोबर माझे सहकारी डॉक्टर तेजश्री महाजन आणि डॉक्टर राहुल जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा उपस्थित मान्यवराचे आपण सर्वप्रथम या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सर यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर दयानंद शिरुरे सर यांना विनंती करते. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक नितीन पांचाळ सर इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या प्राचार्य सरांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे जे आयोजन आपण केलेले आहे त्या आयोजकांना मी विनंती करते की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करावं. डॉक्टर दयानंद शिरुरे सर. दयानंद कला महाविद्यालय लातूर भूगोल विभागाच्या वतीने आयोजित भूगोल विषयातील करिअर संधी या व्याख्यानासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य एका महाविद्यालयाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाण्यासाठी ध्येयानं प्रेरित झालेले व आपणा सर्वांचे लाडके असलेले आदरणीय डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक व सद्यस्थितीत राजर्षी शाहू महाविद्यालय येथे स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अधिव्याख्याता या पदावर कार्यरत असलेले श्री प्राध्यापक नितीन पांचाळ सर, तसेच या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असलेले भूगोल विभागातील डॉक्टर तेजश्री महाजन मॅडम, शुभांगी यादव मॅडम, डॉक्टर राहुल जाधव सर. हा जो काही व्याख्यानाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, भूगोल विषय शिकत असताना विद्यार्थी हा प्राथमिक शाळेपासून भूगोल विषय अभ्यासत असतो आणि त्याच्यामुळं हा जो काही विषय आहे हा विषय सर्वसमावेशक किंवा सर्व व्यापक असा विषय म्हणून ओळखला जातो. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग म्हणून या विषयाकडं बघितलं जातं. कारण कोणताही व्यक्ती उठल्यापासून ते झोपेपर्यंत तो ज्या काही ॲक्टिव्हिटीज करतो, जे काही कार्य करतो, ती सर्व कार्य किंवा या भूपृष्ठावर घडणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या सर्व घडामोडींशी या भूगोल विषयाशी संबंधित असतात. आणि त्याच्यामुळं हा जो काही विषय आहे हा विषय व्यक्तीच्या सर्वांगीण विकासामध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणून ओळखला जातो. भूगोल विषय अभ्यासणारा जो काही विद्यार्थी असतो हा विद्यार्थी सर्व गुण संपन्न विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. कारण या विद्यार्थ्याला भूगोल विषयाचा अभ्यास करत असतानाच तो इतिहास असेल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र या सर्व विषयांचा अभ्यास त्याला हा विषयाचा अभ्यास करत असताना होत असतो. आणि त्यामुळं भूगोलाचा जो काही विद्यार्थी आहे हा विद्यार्थी सर्व गुणसंपन्न किंवा अतिशय गुणवत्तापूर्ण
अतिशय टॅलेंट असलेला विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. परंतु या विषयाचा अभ्यास करत असताना किंवा अध्ययन करत असताना असं लक्षात येतं आहे की त्याचं उज्ज्वल भवितव्य घडण्यासाठी विविध क्षेत्रामध्ये चांगल्या दर्जाच्या ज्या काही रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात त्या संधी कोणत्या क्षेत्रात उपलब्ध आहेत याची त्याला जाणीव नसते किंवा कल्पना नसते. आणि होतं काय की विद्यार्थ्यामध्ये भरपूर गुणवत्ता असतानाही देखील केवळ माहितीच्या अभावी हे गुणवत्तापूर्ण असलेले विद्यार्थी आपलं भवितव्य उज्ज्वल घडविण्यापासून वंचित राहत असतात. भूगोलाच्या विद्यार्थ्यांना हा विषय शिकत असताना अनेक क्षेत्रातून करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. सांगायचं झालं तर नगररचना असेल, जलविज्ञान असेल, शहरी व प्रादेशिक नियोजन असेल, आपत्ती व्यवस्थापन, सर्वे ऑफ इंडियामध्ये असतील, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ असेल किंवा सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट, MPSC, UPSC, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या संधी उपलब्ध असतात. परंतु त्या संधी माहितीच्या अभावी यांना म्हणजे माहिती उपलब्ध नसतात. आणि म्हणून या संधी आणि क्षेत्र विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यासाठी मुद्दामहून जाणीवपूर्वक या व्याख्यानाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष किंवा या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे याविषयी तर सविस्तर मार्गदर्शन करतीलच, परंतु हा जो काही व्याख्यानाचा कार्यक्रम आहे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्य घडण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असल्यामुळं सर्व ऑनलाईन उपस्थित असलेले विद्यार्थी असतील, पालक असतील यांनी या व्याख्यानाचा लाभ घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल घडवावं असं मी आवाहन करतो आणि प्रास्ताविकपर 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी प्राचार्य गायकवाड सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. महाविद्यालयाच्या भूगोल विषयाच्या वतीनं आयोजित भूगोल विषयामधील करिअरच्या ज्या काही संधी आहेत त्या संधीवर आपला अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले दयानंद कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, दयानंद कला महाविद्यालयाच्या भूगोल विभागामध्ये ज्यांनी काही दिवस प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे ते आणि सध्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस या पदवी अभ्यासक्रमामध्ये शाहू महाविद्यालयामध्ये अधिव्याख्याते म्हणून कार्यरत असणारे आमचे मित्र प्राध्यापक नितीन पांचाळ सर यांचं मी सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. महाविद्यालयातील भूगोल विषयाचे विभाग प्रमुख डॉक्टर दयानंद शिरुरे सर की जो पदवी अभ्यासक्रम विनाअनुदान तत्वावर चालविला जातो, पण अन्य महाविद्यालयामध्ये अनुदानित पदवी अभ्यासक्रम ज्या पद्धतीनं चालतो तशाच प्रकारे विनाअनुदानित तत्वावर चालणारा हा पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयामध्ये चालवणारे शिरुरे सर आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या डॉक्टर तेजश्री महाजन मॅडम, डॉक्टर राहुल जाधव सर आणि या कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका शुभांगी यादव मॅडम, त्याचबरोबर ऑनलाईनच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आणि भूगोल विषयामध्ये करिअरच्या संधी या संदर्भामध्ये जे मार्गदर्शन होणार आहे त्याचा लाभ घेणारे दयानंद कला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर अन्य महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी
आणि पालकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. भूगोल विषयाच्या संदर्भामध्ये नेमक्या काय संधी उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांनी हा विषय का निवडला पाहिजे आणि त्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं घडवलं पाहिजे या संदर्भामधलं अतिशय मार्मिक अशा स्वरूपाचं मार्गदर्शन प्रास्ताविकामध्ये शिरोरी सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा समज आहे की भूगोल हा विषय जो शालेय स्तरावर महाविद्यालयीन स्तरावर शिकवला जातो त्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा एक समज आहे की तो समज म्हणजे केवळ शाळेमध्ये शिक्षक होण्यासाठी महाविद्यालयामध्ये शिक्षक होण्यासाठी हा विषय निवडला जातो. पण शिरोळे सरांनी सांगितले की शिक्षक प्राध्यापक होण्यापेक्षा भूगोल विषयामधल्या करिअरच्या संधी ज्या आहेत त्या संधी अधिक व्यापक स्वरूपाच्या आहेत. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि मी तर असं म्हणेन झोपल्यानंतर देखील ज्या काही घडामोडी घडतात निसर्गामध्ये त्या सर्व घडामोडीचं आकलन, त्या सर्व घडामोडीचं विश्लेषण करणारा हा विषय आहे. पर्यावरणामध्ये होणारे बदल, पर्यावरणामध्ये होणाऱ्या बदलातून त्याचे समाज जीवनावर होणारे परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यासणारा हा विषय आहे. या विषयाची गणना करत असताना हा विषय सायन्समध्येही मोडला जातो आणि हा विषय आर्ट्स फॅकल्टीमध्येही मोडला जातो. म्हणजे कला शाखेमध्ये आणि विज्ञान शाखेमध्ये गणना केली जाणारा जो विषय आहे त्या विषयामध्ये भूगोल विषयाचा समावेश होतो. केवळ निसर्गामधल्या घडामोडीचाच अभ्यास भूगोल विषयामध्ये केला जात नाही, तर या घडामोडीचा होणारा समाज जीवनावरला जो परिणाम आहे आणि त्या परिणामामधून साकारलेला जो समाज आहे त्याचंही अध्ययन भूगोल विषयामध्ये केलं जात असताना आपल्याला आढळतं. आपण आता कोविड-19च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळामध्ये पर्यावरणामध्ये अनेक प्रकारचे बदल झाले. अलीकडं पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडला त्या पावसाची तीव्रता मला वाटतं एक 20-25 वर्षापूर्वी जी पावसाची तीव्रता होती तशा प्रकारची तीव्रता या लॉकडाऊनच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली. आणि मी काय भूगोलचा विद्यार्थी नाही किंवा भूगोल विषयाचा माझा तितकासा अभ्यास नाही, पण मला असं वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये गर्दी कमी झालेली, वाहनाची रेलचेल रस्त्यावर नसलेली आणि पर्यावरणामध्ये जे काही प्रदूषण आहे ते प्रदूषण या काळामध्ये कमी झालेलं असेल आणि कदाचित त्यामुळं या काळामध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आपल्याला आढळतो. पावसामध्ये जी ताकद आहे, जो जिवंतपणा आहे, तो जिवंतपणा देखील यावर्षी मला अधिक प्रमाणामध्ये बघायला मिळाला. कदाचित पर्यावरणामध्ये झालेला बदलाचा परिणाम यामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतो. या भूगोल विषयामध्ये असणाऱ्या ज्या करिअरच्या संधी आहेत की जे शालेय स्तरावर जे शिक्षण दिलं जातं, ज्या शिक्षणामध्ये वेगवेगळे विषय असतात, जसं रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, तशाच प्रकारचं एक अत्यंत महत्त्वाचं शास्त्र म्हणजे हे भूगोल आहे. या भूगोलामध्ये अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्या संदर्भामधलं सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी प्राध्यापक नितीन पांचाळ सर आपल्याला करणार आहेत. त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपलं व्यक्तिमत्व साकार करावं अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत एकदा दयानंद कला महाविद्यालयामध्ये येऊन आपण या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणार आहात त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि भूगोल विभागाच्या माध्यमातून हा जो उपक्रम या ठिकाणी राबविला जात आहे त्याला मी महाविद्यालयाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण अध्यक्षीय मनोगतांमधून मानवाच्या जीवनावरती निसर्गाचा होणारा अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम या दोन्ही विषयावरती खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. आता यानंतर मी आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे, प्रमुख व्याख्याता आहेत नितीन पांचाळ सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यानाद्वारे
भूगोल विषयामध्ये ज्या करिअरच्या संधी आहेत तर त्याबद्दल माहिती द्यावी आणि विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावं. आदरणीय व्यासपीठावरती विराजमान असणारे दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड सर, त्याचबरोबर ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या महाविद्यालयातील भूगोल विभाग, या भूगोल विभागाचे प्रमुख डॉक्टर दयानंद शिरोरे सर, त्याचबरोबर या भूगोल विभागामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर तेजश्री महाजन मॅडम, त्याचबरोबर प्राध्यापक शुभांगी यादव मॅडम आणि डॉक्टर राहुल जाधव सर. खऱ्या अर्थाने मी या महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत त्यांचं अभिनंदन करू इच्छितो. त्याचं कारण असं, कारण या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांपर्यंत संपूर्ण विषयाचं ज्ञान पोहोचावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जो उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे तो अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. आणि या उपक्रमासाठी त्यांनी मला बोलावलं, त्यासाठी मी या सगळ्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने दयानंद कला महाविद्यालय जे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नावाजलेलं महाविद्यालय आहे, अशा महाविद्यालयामध्येच माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. 11वीपासून ते BA पर्यंतचं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण माझं याच महाविद्यालयामध्ये पूर्ण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर 2 वर्ष मला या ठिकाणी प्राध्यापक सेवेची संधी भेटलेली आहे. त्यामुळे मला असं कुठे नवीन ठिकाणी आल्यासारखं वाटत नाही आहे. जसं एखाद्या माहेरवासीन मुलीला माहेरामध्ये आल्यासारखं वाटतं, अगदी तशाच पद्धतीचा अनुभव मला या ठिकाणी येतो आहे. सध्या दिवाळीचा कालावधी आहे. दिवाळीच्या कालावधीमध्ये जशा नवीन लग्न झालेल्या मुली माहेराकडे जात असताना जसा त्यांना आनंद होतो, अगदी तशाच पद्धतीनं आनंद मला या महाविद्यालयामध्ये आल्यानंतर झालेला आहे. आता ज्या विषयावरती मला बोलायचं आहे किंवा ज्या विषयाचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तो विषय म्हणजे भूगोल विषयामध्ये ज्या जॉबच्या संधी आहेत किंवा करिअरच्या संधी आहेत आणि त्याचबरोबर भूगोल विषयाचं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे, काय इम्पॉर्टंट त्याचं आहे, तर त्या संदर्भात मी या ठिकाणी बोलणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने भूगोल हा जो विषय आहे, जसं प्राचार्य साहेबांनी सांगितलं, त्याचबरोबर शिरोरे सरांनी सांगितलं की शालेय जीवनापासून हा भूगोल विषय आपण अभ्यासतो. भूगोल विषय ज्यावेळेस आपण शालेय जीवनापासून अभ्यासतो त्यावेळेस शालेय जीवनामध्ये पर्वत, पठार, मैदान, हवामान, वारे, चंद्र, सूर्य, पृथ्वी या गोष्टींचा आपण अभ्यास करतो. बऱ्याचदा विद्यार्थी दशेमध्ये असताना हा विषय काही मनोरंजनाचा वाटतो, काही विद्यार्थ्यांना तो कुतूहलाचा विषय वाटतो. परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस शालेय जीवन संपतं आणि महाविद्यालयीन जीवन सुरू होतं त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचा या विषयाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो म्हणजे मार्क मिळवून देणारा विषय. कारण जॉग्राफी हा जो विषय आहे तो या विषयाला प्रात्यक्षिक आहे. या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जास्त गुण मिळतात, जास्त मार्क मिळतात
असा विद्यार्थ्यांचा समज असतो आणि त्या अर्थाने या महाविद्यालयीन जीवनामध्ये या विषयाची निवड केली जाते. परंतु हा जो भूगोल विषय आहे, जसं प्राचार्य साहेबांनी उल्लेख केला, शिरोरे सरांनी उल्लेख केला, की दैनंदिन जीवन जगत असताना सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत प्राचार्य साहेबांनी तर असा उल्लेख केला की रात्री झोपल्यानंतर सुद्धा हा भूगोल विषय सुरूच आहे. आणि ते विद्यार्थी मित्रांनो खरंच आहे, आपण झोपलो म्हणजे पृथ्वी थांबत नाही, कारण पृथ्वीचं रोटेशन हे सातत्यानं सुरूच आहे. पृथ्वीचं रोटेशन, पृथ्वीचं परिवलन आणि पृथ्वीचं परिभ्रमण हे आपण भूगोल विषयामध्ये अभ्यासतो. या पृथ्वीच्या परिवलनामुळेच दिवस आणि रात्र निर्माण होतात आणि या पृथ्वीच्या परिभ्रमणामुळेच विद्यार्थी मित्रांनो ऋतूंची निर्मिती होते. तर हा जो विषय आहे, या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला चुकीचा आहे, किंवा आपण ज्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहतोय तो दृष्टिकोन आता कुठेतरी आपल्याला बदलावा लागेल. या विषयाचं जे महत्त्व आहे त्या विषयाचं महत्त्व आपल्याला जाणून घ्यावं लागेल. त्याच्यामुळे या पूर्ण व्याख्यानामध्ये जो आपण भाग पाहणार आहोत त्याचा थोडक्यात मी तुम्हाला सारांश सांगतो की सुरुवातीला आपण भूगोलाचा अर्थ, भूगोल म्हणजे काय, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर भूगोल हा जो विषय आहे तो विषय किती शाखेमधून अभ्यासला जातो त्या संदर्भात देखील आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर भूगोल विषयाचं दैनंदिन जीवनामध्ये काय महत्त्व आहे त्या संदर्भात देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर भूगोल विषयामध्ये कोणकोणत्या अपॉर्च्युनिटी आहेत, भूगोल विषयामध्ये त्या ठिकाणी करिअर काय आहे, आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये भूगोल विषयाचं किती महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स आहे, तर त्या संदर्भात या पूर्ण व्याख्यानामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम भूगोल कशाला म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये जिओग्राफी म्हटलं जातं. जिओग्राफी हा जो काही शब्द आहे, या शब्दाची ज्यावेळेस आपण फोड करतो त्यावेळेस जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे वर्णन करणे, विश्लेषण करणे. पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र किंवा पृथ्वीचं विश्लेषण करणारं शास्त्र म्हणजे ज्याला आपण भूगोल म्हणतो. मग आता पृथ्वीचं वर्णन करणे म्हणजे नेमकं काय? जसं आपल्याला शालेय जीवनापासून काही प्रश्न येतात की या वस्तूचं वर्णन करा, त्या वस्तूचं वर्णन करा. मग वर्णन करत असताना आपण लांबी, रुंदी, उंची सांगत राहतो. आणि हे सांगत असताना त्या ठिकाणी म्हणजे ज्या पद्धतीनं आपण एखाद्या वस्तूचं, एखाद्या प्राण्याचं ज्यावेळेस आपण वर्णन करायला लागतो त्यावेळेस त्याचा आपण रंग सांगतो, त्याचं रूप सांगतो, त्याची उंची सांगतो. अगदी तशाच पद्धतीनं पृथ्वीचं जे काही वर्णन आहे ते पृथ्वीचं वर्णन या भूगोलामध्ये केलं जातं. मग पृथ्वीचं कोणतं वर्णन या भूगोलामध्ये केलं जातं? जसं पृथ्वीला ज्यावेळेस आपण दुरून पाहू, आज अलीकडे सगळ्यांच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप आहे. या गुगल मॅपवरती ऑप्शन्स आहेत. सॅटेलाईट व्ह्यू एक ऑप्शन आहे. त्या सॅटेलाईट व्ह्यूला ज्यावेळेस आपण मायक्रो लेवलवरती करत जाऊ त्यावेळेस तुम्हाला पृथ्वी गोल दिसायला लागेल. अगदी सुरुवातीला ज्यावेळेस पृथ्वी गोलाकडे पाहतो त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त जमीन आणि पाणी दिसतं. मग हे जमीन आणि पाणी आले कुठून? हा जमिनीचा भाग कुठून आला, हा पाण्याचा भाग कुठून आला, त्याचं विश्लेषण भूगोलामध्ये केलं जातं. त्या गुगल मॅपला ज्यावेळेस आपण आणखीन झूम करत जाऊ विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस एखाद्या जमिनीचा भाग आपण ज्यावेळेस झूम करतो, म्हणजे आपण इमॅजिन करू की आपण भारत देशाचा भाग झूम करतो आहे, त्यावेळेस या भारत देशामध्ये हिमालय पर्वत तुम्हाला दिसेल, मैदानी प्रदेश तुम्हाला दिसेल. या सॅटेलाईट व्ह्यूमध्ये तुम्हाला जमिनीचा भाग, त्याच्यावरून वाहणाऱ्या नद्या दिसतील. मग हे पर्वत निर्माण कसे होतात, ही मैदानं कशी निर्माण होतात, ही पठारं कशी निर्माण होतात. पृथ्वीवरती विद्यार्थी मित्रांनो पृथ्वी ही डायनामिक आहे, पृथ्वी स्थिर नाही आहे. पृथ्वीवरती अनेक घडामोडी घडतात ज्याचा परिणाम मानवी जीवनावरती होतो. अनेक पृथ्वीवरती आपत्ती येतात त्याचा परिणाम मानवी जीवनावरती होतो. तर याचं विश्लेषण या भूगोल विषयामध्ये केलं जातं. तर याला म्हटलं जातं पृथ्वीचं वर्णन करणे. फक्त पृथ्वीचंच नाही आहे,
पृथ्वीच्या सभोवताली जी हवा आहे, पृथ्वीच्या सभोवताली असणारं जे वातावरण आहे, तर त्या वातावरणाचाही अभ्यास या भूगोल विषयामध्ये केला जातो. वातावरण जे आहे ते सध्या अलीकडे प्राचार्य साहेबांनी असा उल्लेख केला की वातावरण बदलत चाललेलं आहे, हवामान बदल होतो आहे. मग हे हवामान बदल म्हणजे नेमकं काय? मुळात आपल्याला हवामान म्हणजेच काय माहिती नसतं. एखाद्या उन्हाळ्यामध्ये महिनाभर पाऊस पडला म्हणजे हवामान बदल झाला का? तर एखाद्या उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस महिनाभर पाऊस पडतो त्यावेळेस त्याला आपण हवामान बदल म्हणत नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण हवामान ही जी संकल्पना आहे, वातावरणाची दीर्घकालीन स्थिती ज्याला आपण हवामान म्हणतो, म्हणजे आपल्या भारताचं जे हवामान आहे ते मान्सून प्रकारचे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी 3 ऋतू चालत आलेले आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. ही वातावरणाची दीर्घकालीन स्थिती आहे. ज्यावेळेस 10 ते 15 वर्ष उन्हाळ्यामध्ये पाऊस पडेल किंवा 30 ते 40 वर्ष उन्हाळ्यामध्ये पाऊस पडेल, त्यावेळेस मग आपल्याला म्हणता येईल की त्या ठिकाणी कुठेतरी हवामान बदल होतो आहे. तर याचाही अभ्यास या भूगोल विषयामध्ये केला जातो. तर म्हणजे थोडक्यात पृथ्वीवरती ज्या घडामोडी घडत आहेत, पृथ्वीचं जे काही वर्णन आपण करतोय तर त्याला आपण भूगोल म्हणतो. म्हणजेच पृथ्वीचं वर्णन करणारं जे काही शास्त्र आहे त्याला आपण त्या ठिकाणी भूगोल म्हणतो. तर हा भूगोल विषयाचा अर्थ आहे किंवा जॉग्रॉफीचा अर्थ आहे. आता ज्यावेळेस आपण हा भूगोल विषय अभ्यासतो त्यावेळेस या भूगोल विषयाच्या मुख्य 2 शाखा सांगितल्या जातात. कारण भूगोल विषयामध्ये निसर्ग आणि माणूस या दोघांमध्ये चालणाऱ्या ज्या काही परस्पर क्रिया आहेत त्यांचा अभ्यास या भूगोल विषयामध्ये केला जातो. शेवटी प्रत्येक विषयाचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे मानव. कारण कोणताही विषय घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये मानवाचं कल्याण हाच प्रत्येक विषयाचा दृष्टिकोन असतो. त्याच्यामुळे भूगोल विषयामध्ये सुद्धा जे आपल्या सभोवताली निसर्ग आहे, जी प्राकृतिक घटक आहेत, त्या प्राकृतिक घटकांचा परिणाम माणसावरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या होत राहतो. मग या भूगोल विषयामध्ये 2 सेपरेट घटक केलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक प्राकृतिक घटक आणि दुसरा मानवी घटक. प्राकृतिक घटक किंवा ज्याला आपण प्राकृतिक भूगोल म्हणतो, तर या प्राकृतिक भूगोलामध्ये मग नेमकं काय अभ्यासलं जातं? तर जे निसर्गतः असणारे जे काही घटक आहेत, जे नॅचरली आहेत, तर त्यांचा अभ्यास या प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. मग या प्राकृतिक भूगोलामध्ये कोणकोणत्या शाखा येतात? तर त्यामध्ये भूरूपशास्त्र येतं. मग आता या भूरूपशास्त्रामध्ये काय अभ्यासलं जातं? तर या भूरूपशास्त्रामध्ये पर्वत, पठार, मैदान म्हणजे जी काही भूगर्भ रचना आहे, आपण ज्या जमिनीवरती राहतोय त्या जमिनीचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, याची निर्मिती कशी झालेली आहे, या जमिनीच्या खाली काय आहे, तर या सगळ्या घडामोडीचा अभ्यास या भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. प्राकृतिक भूगोलामध्ये दुसरी जी महत्त्वाची शाखा आहे ती म्हणजे हवामानशास्त्र. पृथ्वीच्या सभोवताली असणारं जे वातावरण आहे किंवा जे हवामान ज्याला आपण म्हणतो, तर याच्यामध्ये होणाऱ्या ज्या घडामोडी आहेत, मग जसं सायक्लॉन आहे, सायक्लॉनची निर्मिती, वादळं निर्माण होतात. अलीकडे आपल्या भारतामध्ये कोकण किनारपट्टीवरती अनेक वादळं निर्माण झालेले आहेत. त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवरती असणारे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. तर अशा चक्रीवादळांचा अभ्यास या हवामानशास्त्रामध्ये केला जातो. ही चक्रीवादळं कशी निर्माण होतात, चक्रीवादळांचे प्रकार किती आहेत, त्यांचं डायरेक्शन काय, निर्मिती कोणत्या कालावधीमध्ये होते, या सगळ्यांचा अभ्यास या हवामानशास्त्रामध्ये केला जातो. आपल्या भारताचं जे हवामान आहे ते मान्सून प्रकारचं आहे आणि या मान्सून प्रकारच्या हवामानावरतीच आपली भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मग या मान्सून प्रकारचं हवामान म्हणजे काय, या मान्सून प्रकारच्या हवामानावरती कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो, एल-निनो घटक आहे, एल-निनो म्हणजे काय, तर या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण हवामानशास्त्रामध्ये करतो. तर जे हवामानाशी रिलेटेड भाग आहे तर तो सगळा जो भाग आहे तो या हवामानशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. त्याच्यानंतर सागरशास्त्र या प्राकृतिक भूगोलामध्ये अभ्यासलं जातं. आता सागरशास्त्रामध्ये जो संपूर्ण पृथ्वीवरती असणारे 4 महासागर आहेत, जसं आपल्या जमिनीवरती उंच सखल भाग आहे, पर्वत, पठार, मैदान आहेत, ज्यावेळेस आपण महासागराकडे पाहतो त्यावेळेस महासागराचा वरचा भाग अगदी सखल
सपाट आपल्याला दिसतो. आपल्याला वाटतं महासागराच्या खालीसुद्धा अगदी तसेच सपाट जमीन असेल, परंतु महासागराच्या खालच्या तळभागामध्ये असेच पर्वत पठार मैदानं आहेत. या महासागरामध्ये असणारं जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर, त्याची क्षारता, या महासागरामध्ये वाहणारे सागरी प्रवाह, या सगळ्यांचा अभ्यास या सागरशास्त्रामध्ये केला जातो. सागरशास्त्रामध्ये जी महत्त्वाची बेटं आहेत, विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन कालावधीपासून या सागरीय बेटांचं एक अनन्यसाधारण महत्त्व राहिलेलं आहे. आज जरी तुम्ही जगाचा नकाशा पाहिला तर या जगाच्या नकाशामध्ये अशी बरीचशी बेटं आहेत, ती आज देखील युरोपियन कंट्रीजच्या मालकीची आहेत. या युरोपियन कंट्रीजने जेव्हापासून वसाहती स्थापन करायला सुरुवात केली, या वसाहती स्थापन करत असताना या युरोपियन लोकांना, जे बऱ्यापैकी खलाशी लोक होते, या खलाशी लोकांना या सागरीय बेटांचं महत्त्व तेव्हापासून माहिती आहे आणि त्याच्यामुळे आजही बरीचशी बेटं या युरोपियन कंट्रीजच्या मालकीची आहेत. तर या बेटांचं इम्पॉर्टन्स काय, या बेटांची निर्मिती कशी होते, बेटं कोणत्या प्रकारची असतात, या सगळ्यांचा अभ्यास या सागरशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यानंतर याच्यामध्येच मृदा भूगोल म्हणून एक शाखा आहे. संपूर्ण मृदेचे प्रकार, मृदेची निर्मिती, या सगळ्यांचा अभ्यास या मृदा भूगोलमध्ये केला जातो. जैविक भूगोल, वनस्पती आणि प्राणी यांचे प्रकार, त्यांचं वर्गीकरण या जैविक भूगोलामध्ये हे संपूर्ण भाग अभ्यासला जातो. तर हे जे सगळे घटक आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे प्राकृतिक घटक आहेत, जे नैसर्गिक घटक आहेत. याच्यामध्येच जो जॉग्रॉफीचा भाग आहे त्याच्यामध्येच ह्युमन जॉग्रॉफी एक मेन ब्रँच सांगितली जाते. त्या ब्रँचमध्ये किंवा मानवी भूगोलामध्ये जे मानवाशी रिलेटेड असणारे भाग आहेत, ते मानवाशी रिलेटेड असणारे भाग म्हणजे कृषी असेल, ज्याला ॲग्रिकल्चर जॉग्रॉफी आपण म्हणतो, इंडस्ट्रीज असतील, ज्याला आपण औद्योगिक भूगोल किंवा इंडस्ट्रीयल जॉग्रॉफी आपण म्हणतो, किंवा नगर असेल, नागरीकरण भूगोल ज्याला आपण म्हणू, ग्रामीण भूगोल ज्याला आपण म्हणतो किंवा रुरल जॉग्रॉफी आणि अर्बन जॉग्रॉफी. तर जे माणसाशी रिलेटेड असणारे जे काही घटक आहे, जे मानवनिर्मित आहेत, तर या सगळ्यांचा अभ्यास त्या त्या शाखेमध्ये केला जातो, ज्याला आपण मानवी भूगोल म्हणतो. तर या भूगोलाच्या मुख्य 2 शाखा आहेत, एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरा मानवी भूगोल. आता हा प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल, ज्यावेळेस आपण एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करतो त्यावेळेस त्या प्रदेशाचा अभ्यास करत असताना या दोन्हीही शाखेमधून आपल्याला जावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ, ज्यावेळेस आपण भारताचा भूगोल अभ्यासतो त्यावेळेस भारताचा भूगोल प्राकृतिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहावा लागतो आणि मानवी भूगोलाच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहावा लागतो. महाराष्ट्र भूगोलाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस महाराष्ट्राचा भूगोलसुद्धा आपल्याला प्राकृतिक भूगोलामधून सुद्धा अभ्यासावा लागतो आणि मानवी भूगोलामधून सुद्धा अभ्यासावा लागतो. किंवा एखादा जिल्हा असेल, समजा लातूर जिल्हा असेल, त्या लातूर जिल्ह्याचा अभ्यास देखील या 2 दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासावा लागतो. तर या जॉग्रॉफीच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, वेगवेगळ्या शाखा आहेत. तर हे झालं जॉग्रॉफीच्या शाखेविषयी थोडक्यात माहिती. आता आपण येऊयात की दैनंदिन जीवनामध्ये, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्राचार्य साहेबांनीही तसा उल्लेख केलेला आहे आणि भूगोल विभागाचे प्रमुख शिरोरे सरांनीही तसा उल्लेख केलेला आहे की दररोज आपल्याला जॉग्रॉफी विषय आपल्या पाठीमागे असतो आणि ते तेवढंच खरं आहे. त्याच्यामागचं कारण असं विद्यार्थी मित्रांनो, कारण दैनंदिन जीवन जगत असताना आपण जी रोजची वर्तमानपत्र वाचतो किंवा ज्या डेली न्यूज आपण वाचतो, या डेली न्यूज किंवा वर्तमानपत्र वाचत असताना त्याच्यामध्ये ज्या क्षेत्रामधल्या जास्तीत जास्त बातम्या येतात अशी 5 क्षेत्र आहेत. त्याच्यामध्ये पहिलं क्षेत्र आहे राजकारण. ज्या पॉलिटिकल न्यूज असतात त्या सातत्यानं न्यूजपेपरमध्ये येत राहतात. दुसरं क्षेत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे स्पोर्ट. जेवढे काही खेळ होतात त्या खेळांच्या न्यूज, त्या स्पोर्ट्सच्या न्यूज नेहमी वर्तमानपत्रामध्ये येत राहतात. तिसरं आहे फिल्म सिटी. चित्रपटाच्या बऱ्याचशा न्यूज त्या ठिकाणी या न्यूजपेपरमध्ये येत राहतात. चौथं जे आहे ते म्हणजे इंडस्ट्रीयल एरिया. त्या क्षेत्रामधल्या सुद्धा बऱ्याचशा बातम्या असतात. आणि 5वं आहे टेररिझम, दहशतवाद ज्याला आपण म्हणतो. या 5 क्षेत्रामधल्या या न्यूजपेपरमध्ये, डेली न्यूजपेपरमध्ये सातत्यानं बातम्या येत राहतात. आता हे चर्चेचे विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि याच्यामागे जॉग्रॉफी आहे. आता याच्यामागे जॉग्रॉफी कसं आहे,
पॉलिटिकल न्यूज ज्या येत राहतात, आज आपण पाहतोय की अलीकडे बरंचसं राजकारणामध्ये आपण पाहतोय की वेगवेगळे उमेदवार निवडणुकीला थांबतात, वेगवेगळी आश्वासनं देतात. ज्यावेळेस एखादा उमेदवार निवडणुकीला थांबतो त्यावेळेस त्या उमेदवाराला ज्या मतदारसंघामधून हा उमेदवार उभा राहतोय त्या उमेदवाराला सगळी जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन त्या मतदारसंघाची असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. कारण ज्यावेळेस हे निवडून येतील, निवडून आल्यानंतर ज्यावेळेस हे संसदेवरती जातील किंवा विधानसभेवरती जातील, त्यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये काय विकास करायचा आहे, काय नियोजन करायचं आहे, हे सगळं त्या ठिकाणी भौगोलिक घटकावरती अवलंबून असतं. आपल्या मतदारसंघामधून ज्यावेळेस एखादा उमेदवार निवडून जाईल त्यावेळेस त्याला जास्तीत जास्त पाण्याविषयी काय करावं लागेल, मग लातूर जिल्ह्याची ड्रेनेज सिस्टीम कशी आहे, लातूर जिल्ह्याची नदी प्रणाली कशी आहे, लातूर जिल्ह्यामधले पाण्याचे सोर्स कोणकोणते आहेत, या सगळ्याचा अभ्यास त्या उमेदवाराला असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. एखादा राष्ट्रीय पातळीवरला नेता असेल ते ज्यावेळेस नियोजनाचा आराखडा तयार करेल त्यावेळेस त्याला देखील संपूर्ण देशाची भौगोलिक रचना माहिती असायला पाहिजे. तर हे झालं पॉलिटिकल फील्डमध्ये असणाऱ्या न्यूज. त्याच्यामधले जे उमेदवार आहेत, ज्या व्यक्ती आहेत, त्यांनाही जॉग्राफीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. दुसरं जे क्षेत्र मी तुम्हाला सांगितलं ते दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे स्पोर्ट्सचं. सध्या T20 वर्ल्ड कप सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. या T20 वर्ल्ड कपमध्ये मला वाटतं काल परवाच भारत पाकिस्तान मॅच झाली. भारत पाकिस्तान मॅचचा जो कालावधी होता किंवा जी वेळ होती ती संध्याकाळची होती. आता सध्या आपण पाहतोय की हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळा ऋतूमध्ये ज्यावेळेस वातावरणामध्ये ह्युमिडिटी जास्त असते त्यावेळेस त्या क्रिकेटच्या मैदानावरती असणारं जे काही गवत आहे त्या गवतावरती ड्यू तयार होतात, दव तयार होतात. आणि मग या गवतावरती ज्यावेळेस दव तयार होतं त्यावेळेस त्या क्रिकेटमध्ये असणारी क्रिकेटची जी काही टीम आहे त्या संघप्रमुखाला किंवा त्या कॅप्टनला माहिती असायला पाहिजे की ऋतूची सुरुवात कुठून कुठे होते, कोणता ऋतू केव्हा असतो आणि मग दवाची निर्मिती केव्हा होते, धुक्याची निर्मिती केव्हा होते आणि मग पहिल्यांदा बॉलिंग घेतली पाहिजे का बॅटिंग घेतली पाहिजे, ही सगळी माहिती त्या टीमच्या कॅप्टनला माहिती असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की त्या खेळाडूला सुद्धा भूगोलाचं ज्ञान असायला पाहिजे. त्यानंतर तिसरी फील्ड मी तुम्हाला सांगितली. अलीकडे आपण पाहतोय की बरेचसे चित्रपट येत आहेत आणि ज्यावेळेस आपण लहानपणापासून चित्रपट पाहतोय, आत्तापर्यंत आपण चित्रपट पाहतोय, त्यावेळेस बऱ्याच चित्रपटामध्ये गाण्यांचं जे काही चित्रीकरण आहे ते चित्रीकरण वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं. जिथं जिथं पर्यटन स्थळं आहेत, भारतामध्येच नाही, राज्यामध्येच नाही, पूर्ण जगामध्ये जिथं जिथं पर्यटन स्थळं आहेत या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण केलं जातं. त्या गाण्यामध्ये हिरो हिरोईनच्या बॅक साईडला जे काही व्ह्यूज येतात किंवा जे काही बॅकग्राऊंडला तुम्हाला नैसर्गिक ठिकाणं दिसतात तर ही वेगवेगळी पर्यटन ठिकाणं आहेत. या पर्यटन ठिकाणांची माहिती त्या चित्रपटाचं जो काही चित्रीकरण करणारा डायरेक्टर आहे त्या डायरेक्टरला माहिती असायला पाहिजे. तर हे जे फिल्म सिटीमध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत त्यांनाही भूगोलाचं ज्ञान असायला पाहिजे. त्यानंतरची फील्ड मी तुम्हाला सांगितली इंडस्ट्रियल. इंडस्ट्रियलमध्ये एखाद्या उद्योगपतीला ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी उद्योग स्थापन करायचा असतो त्यावेळेस उद्योग स्थापन करत असताना त्याला भौगोलिक इन्फॉर्मेशन घेणं आवश्यक असतं. उद्योगासाठी पाणी पुरवठा, वीज पुरवठा अशा काही गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यामुळे मग वीज निर्मिती कुठे होते, पाणी पुरवठा कुठे होतो, ड्रेनेज सिस्टीम कशी आहे, पाण्याचा सोर्स कुठे कुठे आहे, त्या ठिकाणचं ट्रान्सपोर्टेशन कसं आहे, वाहतूक सुविधा कशा आहेत, या सगळ्यांची माहिती आपल्याला भूगोलामध्ये होते. उद्या समजा रतन टाटा यांना वाटलं की लातूर जिल्ह्यामध्ये एखादा नॅनोचा प्लॅन्ट उभा करावा तर ते शक्य नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण लातूर जिल्ह्याची जी भौगोलिक परिस्थिती आहे, ड्रेनेज सिस्टीम जी आहे किंवा पाण्याचा सोर्स इथं तेवढा मोठ्या प्रमाणात नाही आहे, ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा तेवढ्या मोठ्या नाही आहेत, या ठिकाणी वीज पुरवठा तेवढा स्ट्रॉंग नाही आहे. मग अशा जे घटक आहेत ते आपण भूगोल विषयामध्ये अभ्यासतो. तर एखाद्या उद्योगपतीला त्याचं नॉलेज असणं, ज्ञान असणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि शेवटची फील्ड मी तुम्हाला सांगितली दहशतवाद असेल, जे अलीकडे तालिबान अफगाणिस्तानमध्ये घडून आलं किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा 26/11ला हल्ला झाला. आता सध्या तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये जे घडतं आहे
याला काही देशांचा सपोर्ट आहे. चीनसारख्या देशाचा सपोर्ट आहे, पाकिस्तानसारख्या देशाचा सपोर्ट आहे. हे देश या तालिबान संघटनेला एवढा सपोर्ट का करतात? तर त्याच्यामागचं कारण असं की अफगाणिस्तानमध्ये काही खनिजांचं केंद्रीकरण झालेलं आहे. चीनला ज्या गल्फ कंट्रीज आहेत, जे आखाती देश आहेत, त्यांच्यासोबत काही कॉरिडॉर्स तयार करायचे आहेत. कॉरिडॉर्स म्हणजे रस्ते वाहतूक चीनला या आखाती देशासोबत सुरू करायची आहे. आणि त्याच्यामुळे अफगाणिस्तान जो येणारा मधला भाग आहे, तर त्यांच्यासोबत सहकार्य करणं, जे सध्या तालिबानी संघटनेचं वर्चस्व त्या ठिकाणी आहे, तर त्यांना सहकार्य करणं हे चीनला उपयुक्त वाटतं. पाकिस्तानचंही तसंच आहे. म्हणजे थोडक्यात हे खनिजांचं केंद्रीकरण, मग खनिज तेलाचे साठे कुठे आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय, एनर्जीचं इम्पॉर्टन्स काय, हे सगळं आपण भूगोल विषयामध्ये अभ्यासतो. 26/11चा जो हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये ज्या मार्गाने हल्ला केला, तर तो भाग होता म्हणजे जलवाहतुकीच्या माध्यमातून किंवा अरबी समुद्राच्या मार्गाने 26/11चा हल्ला झाला. मग हा हल्ला करत असताना जे काही अतिरेकी होते, यांनी नकाशा वाचन केलेलंच असेल, नकाशा पाहिलाच असेल. मग नकाशामध्ये कुठला भाग कुठे येतो, कोणती वॉटर बॉडीज कुठे आहे, देशाचा कुठला भाग, राज्याचा भाग कुठे येतो, हे सगळं नकाशा वाचन आपण भूगोल विषयामध्ये करतो. त्याच्यामुळे यांना देखील त्याचं ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. कुठे जातोयत, काय करतोयत, लोकेशन, नॉर्थ डायरेक्शन कुठे काय, या सगळ्या घडामोडी त्यांना माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्यांनाही जॉग्राफीचं नॉलेज असायला पाहिजे. तर हे दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घडामोडी आहेत आणि त्याच्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा या भूगोल विषयाचं महत्त्व आहे. त्यानंतर मी येतो पुढल्या भागाकडे. आता एवढं दैनंदिन जीवनामध्ये जॉग्राफी विषयाचं महत्त्व आहे, त्याच्यामुळेच शालेय जीवनापासून भूगोल हा विषय ठेवण्यात आलेला आहे. आपल्या इकडं सुरुवातीच्या कालावधीमध्ये 4थीपासून भूगोल होता. 4थीच्या वर्गापासून ते पूर्ण महाविद्यालयीन याच्यापर्यंत भूगोल हा विषय होता. परंतु अलीकडे 6वीपासून आता आपल्याला भूगोल विषय दिसतोय, कारण 5वी आणि 4थी पर्यावरण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि सेपरेट जे जॉग्राफी आहे ते 6वीपासून पुढे स्टार्ट होतं आहे. शालेय जीवनामध्ये आपण भूगोल अभ्यासतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस महाविद्यालयीन जीवनामध्ये येतो, म्हणजे ज्यावेळेस स्टेट बोर्डचं एज्युकेशन आपलं संपतं, त्यावेळेस पुढे 2 ब्रँच किंवा 3 ब्रँच आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण त्या ठिकाणी एज्युकेशन घेत राहतो. त्यामध्ये मग सायन्स, कॉमर्स, आर्ट या क्षेत्राकडे आपल्याला जावं लागतं. आर्ट आणि सायन्समध्ये जॉग्राफी सगळीकडेच आपल्याला पाहायला भेटेल. BA आणि BSc या दोन्हीही फॅकल्टीमध्ये जॉग्राफी हा विषय आहे. काही ठिकाणी कॉमर्स या फॅकल्टीमध्ये सुद्धा जॉग्राफी आहे. ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं, त्यावेळेस मग MSc जॉग्राफी आणि MA जॉग्राफी हे पुढचं शिक्षण या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आपल्याला करता येतं. बऱ्याच ठिकाणी आता आपल्या विद्यापीठामध्ये MSc जॉग्राफी आपल्याला पाहायला भेटत नाही, परंतु बाकीच्या विद्यापीठामध्ये MSc जॉग्राफी सगळीकडे आपल्याला पाहायला भेटेल. काही ठिकाणी MA जॉग्राफी आणि MSc जॉग्राफी यांचे लेक्चर एकाच ठिकाणी चालतात. ज्यावेळेस पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, त्यावेळेस मग प्रश्न निर्माण होतो की पुढे काय करायचं. आता इथपर्यंत आपण जॉग्राफी विषयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. इथपर्यंत आपण जॉग्राफी विषयामध्ये आपण पूर्ण शिक्षण झालेलं आहे. मग पुढे काय करायचं. पुढे प्रश्न निर्माण होतो विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे किंवा पुढे जे आपल्याला एक मार्ग सापडतो, त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन उच्च शिक्षण घेणं. उच्च शिक्षण घेणं म्हणजेच त्याच्यामध्येच PhD, MPhil करणं, त्याच्यामध्ये संशोधन करणं, रिसर्च करणं. पण पुढे पुन्हा आणखीन प्रश्न निर्माण होतो, मग पुढे काय. एवढं सगळं आपण जॉग्राफीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, पुढे काय करायचं. याच्यानंतरचा जो काही भाग आहे, खरंच संशोधन रिसर्च जर केलं असेल नैसर्गिक घटकामध्ये, कारण आपल्या इकडं बऱ्याचदा जे संशोधन चालतं भूगोल विषयामध्ये ते मानवी घटकामध्येच चालतं. लोकसंख्या, कृषी, ॲग्रिकल्चर किंवा इंडस्ट्रियल एरिया या विषयामध्येच संशोधन चालतं. फारच कमी जे नैसर्गिक घटक आहे, जसं हवामान बदल आहे किंवा प्राकृतिक रचना एखाद्या जिल्ह्याची, त्या प्राकृतिक रचनेवरती रिसर्च कमी होतं. एखाद्या जिल्ह्याचं हवामान आहे त्याच्यावरती रिसर्च कमी होतं. अशा घटकामध्ये रिसर्च करण्याची वेळ आता आलेली आहे, कारण अलीकडे हवामानामध्ये बरेचसे चेंजेस होत आहेत, बरेचसे बदल होत आहेत.
तर याच्यामध्ये जर रिसर्च केलं, याच्यामध्ये जर संशोधन केलं, तर पुढे चालून बराचसा फायदा पुढल्या करिअरसाठी हा होऊ शकतो. त्याच्यामुळे जॉग्राफीमध्ये पुढे जे संशोधन आपण करणार आहोत तर ते जास्तीत जास्त नैसर्गिक घटकावरती अवलंबून असावं, जेणेकरून पुढे करिअरमध्ये त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन जॉग्राफीमध्ये होतं त्यावेळेस मग पुढे काय करायचा हा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यानंतर मग कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षा हा एक पर्याय आपल्याकडे असतो. स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये स्टेट लेवलच्या एक्झाम असतील किंवा सेंट्रल लेवलच्या एक्झाम असतील, या बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये जॉग्राफी हा विषय कंपल्सरी आहे. UPSC ही जी काही एक्झाम आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग ज्याला आपण म्हणतो, या परीक्षेमध्ये भूगोल विषय हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर UPSC लेवललाच होणाऱ्या ज्या काही इतर परीक्षा आहेत, ज्यामध्ये सेंट्रल डिफेन्स सर्व्हिसेस आहे, ज्यामध्ये सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स आहे, ज्यामध्ये सेंट्रल कंबाइंड लेवल अशा काही परीक्षा आहेत, ज्या परीक्षेमध्ये जॉग्राफी हा विषय कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर प्रत्येक स्टेट लेवलच्या ज्या काही एक्झाम आहेत, जशी आपली MPSC आहे तशाच पद्धतीनं इतर सर्व राज्यामध्ये होणाऱ्या ज्या काय राज्याच्या स्तरावरील होणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्या सगळ्या विषयामध्ये भूगोल हा विषय कंपल्सरी आहे. आणि त्याच्यामुळे जो आपण शालेय जीवनापासून भूगोल विषय अभ्यासलेला आहे त्याची मदत तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये होते. जो आपण 5वी पासून 6वी पासून हा भूगोल विषय अभ्यासलेला आहे त्याची मदत तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये होते. प्रश्न असा निर्माण होतो की स्पर्धा परीक्षेसाठी भूगोल हा विषय एवढा महत्त्वाचा का आहे? कारण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रशासकीय अधिकारी होतात, या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही जिल्हाधिकारी होता, तुम्हाला एखादा जिल्हा हँडल करावा लागतो. या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही तहसीलदार होता, तुम्हाला एखादा तालुका हँडल करावा लागतो. या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही ग्रामसेवक होता, तलाठी होता, एखादं गाव तुम्हाला हँडल करावं लागतं. आणि हे सगळं त्या पदावरती काम करत असताना त्या जिल्ह्यामध्ये काय योजना आणल्या पाहिजेत, कशावरती काम केलं पाहिजे, तर हे सगळं त्या ठिकाणी तिथली भौगोलिक माहिती असल्याशिवाय ते आपल्याला करता येणार नाही. एक कल्पना करू, समजा एखादा जिल्हाधिकारी झालेला आहे आणि त्या जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती उत्तराखंड सारख्या राज्यामध्ये केलेली आहे. आता उत्तराखंड राज्य कुठे येतं आपल्याला माहिती आहे, ते हिमालय पर्वतामध्ये येतं. हिमालय पर्वत असा भाग आहे, ज्यावेळेस आपण जिओमॉर्फॉलॉजी अभ्यासतो, म्हणजे तिथली भूगर्भ रचना ज्यावेळेस अभ्यासतो, त्यावेळेस हिमालय पर्वताचा जो काही भाग आहे तो अनस्टेबल पार्ट आहे, म्हणजे तो अस्थिर भाग आहे. आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्याने किंवा तिथले जे काही वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी ठरवले की आता हिमालय पर्वतामध्ये खूप मोठा विकास आपण करूयात, हिमालय पर्वतामध्ये मोठमोठे ब्रिज आपण बांधूयात, हिमालय पर्वतामध्ये नद्यावरती मोठमोठे प्रकल्प आपण उभा करूयात आणि त्या उत्तराखंड भागाचा किंवा तिथल्या एखाद्या जिल्ह्याचा आपण खूप विकास करूयात. त्यांनी जर असं ठरवलं तर त्या ठिकाणी जो काही विकास होणार आहे तो विकास दीर्घकाळ नाही टिकणार. दीर्घकाळ का टिकणार नाही? कारण हिमालय पर्वताचा जो काही संपूर्ण भाग आहे तो अस्थिर भाग आहे, तिथं सातत्यानं भूकंप होतात. आणि तिथं जर एखादा जरी भूकंपाचा धक्का बसला तरी संपूर्ण जो विकास आहे तो विकास जमिनीखाली गाडला जाईल. आणि त्याच्यामुळे हिमालय पर्वतामध्ये काही आपल्याला विकास करत असताना निर्बंध येतात, काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्या सगळ्या भूगर्भ रचनेशी रिलेटेड आहेत. हे आपण सगळं भूरूपशास्त्रामध्ये अभ्यासतो, जॉग्राफीमध्ये अभ्यासतो. एक कल्पना करूया की एखादा जिल्हाधिकारी आहे आणि त्याला कोस्टल एरियामधला एखादा जिल्हा दिलेला आहे. आपण कल्पना करू कोकणामधला एखादा रत्नागिरी जिल्हा त्याला दिलेला आहे त्या जिल्हाधिकाऱ्याला. त्या जिल्हाधिकाऱ्याला खऱ्या अर्थाने जिल्हाधिकाऱ्याचं जे काम असतं ते आपत्ती व्यवस्थापनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका त्याची असते. आणि मग आपत्त्यासुद्धा वेगवेगळ्या असतात. जॉग्राफीमध्ये खऱ्या अर्थाने भूगर्भशास्त्राशी रिलेटेड काही आपत्त्या आहेत आणि हवामानशास्त्राशी रिलेटेड काही आपत्त्या आहेत. आता भूगर्भशास्त्राशी रिलेटेड असणाऱ्या आपत्ती कोणत्या?
त्या म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखी. हवामानशास्त्राशी रिलेटेड असणाऱ्या आपत्ती कोणत्या? त्याच्यामध्ये मग चक्रीवादळाचा समावेश होतो, त्याच्यामध्ये महापूर, आवर्षण, ज्या हवामानाशी रिलेटेड असणाऱ्या आपत्ती आहेत. मग एखाद्या जिल्हाधिकाऱ्याला याचं जर नॉलेज नसेल, किनारपट्टीवरती असणारा एखादा जिल्हाधिकारी असेल, त्याला जर चक्रीवादळ म्हणजे काय, सायक्लॉन म्हणजे काय, ते केव्हा निर्माण होतं, कसं निर्माण होतं, त्याचा वेग काय असतो, वाऱ्याचा वेग काय असतो, त्याची दिशा काय असते, किंवा एखाद्या किनारपट्टीवरती असणाऱ्या जिल्ह्यामधल्या जिल्हाधिकाऱ्याला जर त्सुनामी म्हणजे काय माहिती नसेल, तर त्या ठिकाणी त्याचं आपत्ती व्यवस्थापन हे चुकीचं ठरणार आहे. त्याच्यामुळे या स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे चालून ज्यावेळेस तुम्ही प्रशासकीय अधिकारी होतात, त्यावेळेस प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर त्या जिल्ह्याचं व्यवस्थापन तुम्हाला करावं लागतं, त्या प्रदेशाचं तुम्हाला व्यवस्थापन करावं लागतं आणि त्याच्यासाठी तिथली संपूर्ण भौगोलिक माहिती तुम्हाला असायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये भूगोल हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे UPSC लेवलच्या एक्झाम असतील किंवा मग MPSC लेवलच्या एक्झाम असतील किंवा तलाठीपर्यंतच्या ज्या काही एक्झाम आहेत, या संपूर्ण एक्झाममध्ये जॉग्राफीविषयी प्रश्न विचारले जातात. कारण बघितलं जातं की जो उमेदवार पुढे चालून प्रशासकीय अधिकारी होणार आहे, त्या उमेदवाराला भौगोलिक ज्ञान किती आहे. कारण भौगोलिक ज्ञानावरतीच आधारित पुढलं नियोजन त्या प्रदेशामधलं, त्या परिसरामधलं त्याला करावं लागतं. आणि त्याच्यामुळे जॉग्राफीमध्ये हे सुद्धा एक संधीचा भाग म्हणून आपण पाहतो. कारण जे शालेय जीवनापासून अभ्यासले ते पुढे कुठेतरी उपयोगात आणायला पाहिजे आणि ते आलं पाहिजे. मग ते स्पर्धा परीक्षेमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. UPSC लेवलची जी काही परीक्षा आहे त्याच्यामध्ये काही स्टेप्स ठरलेले आहेत. UPSCमध्ये स्टार्टिंगला प्री एक्झाम असते, त्याच्यानंतर मेन्स असते. मेन्स एक्झाम जी असते त्याच्यामध्ये काही ऑप्शनल विषयाची निवड करावी लागते. या ऑप्शनल विषयामध्ये बरेच विद्यार्थी जॉग्राफी हा विषय ऑप्शनल विषय निवडतात. जास्तीत जास्त जॉग्राफी विषय निवडण्यामागचं कारण असं की जॉग्राफी विषयामध्ये बराचसा जो काही प्राकृतिक भूगोलाचा भाग आहे तो बदलणारा नाही. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना बराचसा त्या परीक्षेमध्ये होतो. कारण जेवढं काही क्षेत्रफळ आहे ते तेवढंच राहणार आहे. हिमालय पर्वत आहे तिथंच राहणार आहे, पृथ्वी गोलच राहणार आहे. या ज्या सगळ्या नैसर्गिक घटना आहेत, या नैसर्गिक घटनांमध्ये बदल कधीच होणार नाही. आणि मग जॉग्राफीचा जो अर्धा सिलेबस आहे, अर्धा जो भाग आहे, तो वारंवार वाचण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये म्हणजे अपडेशनसारखा भाग कुठलाच नाही आहे. त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी UPSC लेवलवरती ऑप्शनल विषय म्हणून या जॉग्राफी विषयाची निवड करतात. आणि त्याचबरोबर जॉग्राफीमध्येच आणखीन एक जो विषय इन्क्लूड होतो तो म्हणजे एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण. तर या पर्यावरण आणि जॉग्राफी संपूर्ण तुम्ही UPSCचा जर पेपर पाहिला, त्याचं जर ॲनालिसिस केलं, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न म्हणजे साधारणतः प्रत्येक विषयावरती 15-16 प्रश्न किंवा जास्तीत जास्त 17 प्रश्न विचारले जातात. मग ते हिस्ट्री असेल, सायन्स असेल, मॅथ असेल, रिझनिंग असेल, जॉग्राफी असेल, इन्व्हायरमेंट असेल. याच्यामध्ये जॉग्राफी आणि इन्व्हायरमेंट हे 2 पेपर जर काढले तर साधारणतः तुम्ही 25 ते 30 प्रश्न सोडवू शकता. तर या विषयाचं ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे झालं स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात. आता नंतर येऊयात की याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, याच्यामध्ये करिअरच्या संधी कोणत्या आहेत. ज्यावेळेस आपण करिअरची संधी म्हणून या जॉग्राफीकडे पाहतो त्यावेळेस सर्वसाधारणपणे सगळीकडे सांगितलं जातं की एकतर शाळेवरती शिक्षक होता येतं आणि महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होता येतं. मग शाळेमध्ये शिक्षक होण्यासाठी BA नंतर B.Ed करावं लागतं. B.Ed केल्यानंतर मग त्या ठिकाणी शिक्षक म्हणून तुम्ही पात्र ठरता. आता प्राध्यापक होण्यासाठी जसं बाकी विषयाशी आपण ज्यावेळेस तुलना करू त्यावेळेस जॉग्राफी विषयामध्ये बराचसा स्कोप आहे. तो असा की तुम्हाला सायन्स फॅकल्टीमध्ये सुद्धा टीचिंग करता येतं, तुम्हाला आर्ट फॅकल्टीमध्ये सुद्धा टीचिंग करता येतं. ज्यावेळेस जॉग्राफीमध्ये PG कंप्लीट होतं त्यावेळेस 2 नेट तुम्हाला देता येतात. नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ज्याला आपण म्हणतो. एक UGCची नेट असते आणि दुसरी CSIR नेट. CSIR नेट जी आहे ती सायन्स फॅकल्टीसाठी त्या ठिकाणी आयोजित केली जाते आणि UGCची जी नेट एक्झाम आहे ती आर्ट फॅकल्टीसाठी किंवा इतर विषयासाठी ते आयोजित केली जाते. तर या दोन्हीही परीक्षा
ज्याचं भूगोल विषयामध्ये PG झालेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना दोन्हीही एक्झाम देता येतात. आणि तो जर CSIR नेटमध्ये जर क्वालिफाय झाला तर त्याला सायन्स फॅकल्टीमध्ये टीचिंगसाठी संधी आहे, त्याला आर्ट फॅकल्टीमध्ये सुद्धा टीचिंगसाठी संधी आहे. तर या ऑपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर भूगोल विषयामध्ये ज्यांनी UG कंप्लीट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आणखीन बरेच काही डिप्लोमा कोर्स आहेत. हे जे डिप्लोमा कोर्स आहे त्याच्यामध्ये GIS आहे, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम ज्याला म्हटलं जातं. GISचे काही 3 महिन्याचे डिप्लोमा आहेत, 6 महिन्याचे डिप्लोमा आहेत, काही ठिकाणी वर्षाचे डिप्लोमा आहेत. हे ज्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेट कोर्स करचाल त्यावेळेस जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला बऱ्याच जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. आता जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये काय असतं की जे काही सॅटेलाईट डेटा आपल्याकडे येतो तो सॅटेलाईट डेटा त्या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस करणं. आता सॅटेलाईटवरून ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस म्हणजे मायक्रो लेवलवरती नदी आहे, रस्ता आहे, पर्वत आहे हे एवढं क्लिअर दिसत नाही. मग हे सॅटेलाईट डेटा ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो वेगवेगळ्या कलर्समध्ये येतो आणि मग तो वेगवेगळ्या लेअरमध्ये येतो. याचं ॲनालिसिस केलं जातं. ॲनालिसिस करून मग त्याचं खाली जमिनीवरती जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर मॅपिंगवरती उतरवावं लागतं आणि ते नंतर मग त्याचं स्ट्रक्चर तयार करावं लागतं. तर याला म्हटलं जातं जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम GIS. तर याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. त्याच्यानंतर टाउन प्लॅनर म्हणून सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. UG झाल्यानंतर बरेच डिप्लोमा याच्यामध्ये केल्यानंतर शहर नियोजन ज्याला आपण म्हणतो अलीकडल्या कालावधीमध्ये याची खूपच गरज आहे. सध्या रिसेंट आंध्र प्रदेश आणि तेलंगणा इथं जे काही एका नवीन अमरावती शहर उभारलं जातं आहे ते संपूर्ण नियोजनाच्या माध्यमातून प्लॅनिंगच्या माध्यमातून उभारलं जातं आहे. प्रत्येक शहरामध्ये टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असतं, त्याच्यामध्ये सुद्धा करिअरच्या संधी बऱ्याच आहेत. कार्टोग्राफर म्हणून सुद्धा त्या ठिकाणी याच्यामधून जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात, ज्याला आपण नकाशाशास्त्र म्हणतो. नकाशा तयार करणं आपल्याला माहिती आहे की नकाशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तयार केले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे असतात. नकाशामध्ये जे डिस्ट्रीब्युशन दाखवलं जातं, काही नकाशामध्ये फक्त लोकसंख्येचं डिस्ट्रीब्युशन दाखवलं जातं, काही नकाशामध्ये फक्त फिजिकल घटक दाखवले जातात, जसं रेनफॉल डिस्ट्रीब्युशन आहे, पावसाचं वितरण आहे, हे पावसाचं वितरण त्या नकाशामध्ये दाखवलं जातं. काही नकाशामध्ये पिकांचं वितरण दाखवलं जातं. अलीकडे आपण पाहतोय की नकाशाशास्त्रामध्ये बरीचशी प्रगती झालेली आहे, कारण सॅटेलाईटच्या माध्यमातून अनेक नकाशे त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात येत आहेत. त्यामुळे कार्टोग्राफर म्हणून सुद्धा या विषयामधून जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण बरीचशी पर्यटन स्थळं, त्यांचं लोकेशन, त्यांची वैशिष्ट्ये ही सगळी आपण जॉग्राफीमध्ये अभ्यासतो. आणि पुढे चालून ज्यावेळेस आपल्याला एखाद्या ठिकाणी गायडन्स करायचं असेल किंवा संपूर्ण एखाद्या टुरिस्ट पॉईंटमध्ये त्या ठिकाणी जर न्यायचं असेल तर हे सगळं त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन माहिती असणं आवश्यक आहे, जी आपल्याला जॉग्राफीमधून मिळते. म्हणजे एकतर शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला टीचिंग करता येते, कार्टोग्राफर बनता येतं, टाउन प्लॅनर बनता येतं. तर हे जे सगळे घटक आहेत किंवा या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या नोकरीच्या संधी आहेत. त्याच्यामुळे भूगोल हा जो विषय आहे तो भूगोल विषय करिअरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा विषय आहे, जे आपण लहानपणापासून याच्याकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे विद्यार्थी मित्रांनो, तो थोडासा आपल्याला कुठेतरी आता बदलावा लागेल आणि याच्यामध्येच आपल्याला करिअरच्या ज्या काही संधी आहेत त्या शोधाव्या लागतील. या ठिकाणी मला दयानंद कला विद्यालयाने बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी या महाविद्यालयातील भूगोल विभाग आणि त्याचबरोबर या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर यांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी माझं लांबत चाललेलं जे काही व्याख्यान आहे ते मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना भूगोल म्हणजे काय याविषयी माहिती दिली. अगदी सुरुवातीपासून तुम्ही ही माहिती दिलेली आहे की पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र म्हणजे भूगोल. त्याचबरोबर या भूगोलाच्या प्राकृतिक आणि मानवी भूगोल याही शाखांबद्दल तुम्ही माहिती दिलेली आहे. त्या अंतर्गत येणारे घटक जे आहेत त्याला अनुसरून निर्माण झालेली शाखा किंवा शास्त्र यांच्याबाबतही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही
साधारणतः मानवी जीवनावरती, मानवी आरोग्यावरती या प्राकृतिक घटकांचा होणारा जो परिणाम आहे, जो की अनुकूल आणि प्रतिकूल स्वरूपाचा आहे, तर या दोन्हीचीही उकल तुम्ही या ठिकाणी करून दिलेली आहे. त्याचबरोबर प्राथमिक स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत ज्यावेळेला आपण शिक्षण घेतो, त्या शिक्षणाअंतर्गत आपण भूगोल विषयाची माहिती अभ्यासतो. ही माहिती अभ्यासल्यानंतर पुढे प्रश्न निर्माण होतो की पुढे काय. हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाची उकलसुद्धा तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे, जेणेकरून आज विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भूगोल विषय घेतल्यानंतर पुढे काय करायचं हा जो प्रश्न निर्माण होणार आहे, तर त्या प्रश्नाची उकल तुम्ही आधीच केली असल्या कारणामुळे तो प्रश्नही निर्माण होणार नाही. त्याचबरोबर याच्या पुढेही जाऊन तुम्ही निश्चितच भूगोल विषयामध्ये जे करिअर आहे, त्या करिअरच्या नेमक्या कोणकोणत्या संधी आहेत, तर या संधींबद्दलसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा या मार्गदर्शनामुळे आज आमच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचं खऱ्या अर्थाने महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे, माहिती झालेलं आहे. तेव्हा मी यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी डॉक्टर तेजश्री महाजन मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आपल्या कॉलेजचे लाडके प्राचार्य माननीय डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर यांनी वेळात वेळ काढून करिअरच्या संधी या संदर्भामध्ये हा कार्यक्रम ठेवला आणि तो पूर्णत्वात नेण्यासाठी ते आपल्यासाठी इथं थांबले, त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी लाभलेले नितीन पांचाळ सर हे राजर्षी शाहू महाविद्यालयामधून जरी आलेले असले तरी आपल्याच महाविद्यालयाचा एक भाग असून आपल्या व्यक्तींचे आभार मानायचे जरी नसले तरी आभाराशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होत नाही आणि त्यामुळं त्यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. त्याचबरोबर आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भूगोल विषयाच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत होते की भूगोल विषय घेऊन करायचं काय किंवा कशासाठी हा विषय घ्यायचा. प्राथमिक स्तरापासून तर आम्ही शिकतच आलेले आहोत, मात्र आज सरांनी सांगितलेले अनेक प्रश्न, त्याचबरोबर प्राचार्य सरांनी सांगितलेलं की ह्या विषयाचं महत्त्व फक्त आपल्याला काही वर्षापुरतं नाही आहे, तर ह्या जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत हा विषय आपल्याला काही ना काही सातत्याने शिकवणारा असतो आणि त्यामुळं तुम्ही भूगोल विषयाचे विद्यार्थी असा अगर नसा त्या ठिकाणी आपल्याला या विषयाचा उपयोग होतो आणि भविष्यामध्ये भूगोल विषयाच्या संदर्भामध्ये असलेला आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे आणि दृष्टिकोन बदलला की नक्कीच आपल्याला संधी ह्या उपलब्ध होत असतात आणि त्या विषयाचं महत्त्वही वाढत जातं असं आपल्याला आदरणीय पांचाळ सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आजपर्यंत भूगोल विषय कसे विद्यार्थी वाढावेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या विषयाचा फायदा कसा होईल यासाठी सतत प्रयत्नशील असणारे सर म्हणजेच डॉक्टर शिरोरे सर यांनीसुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपणा सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळं सरांचेसुद्धा मी अत्यंत ऋणी आहे. त्याचबरोबर अत्यंत सुंदर रीतीने ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी माझी मैत्रीण जरी असली तरी विभागाची सहकारी असून त्यांनीसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने ह्या कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि त्यामुळं त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर यावर्षी किंवा या शैक्षणिक वर्षासाठी न्यूनतम प्राध्यापक म्हणून डॉक्टर राहुल जाधव यांची निवड झालेली आहे आणि त्यांनीसुद्धा भूगोल विषयासाठी सातत्याने प्रयत्न करावे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या विषयाचं महत्त्व सांगून या ठिकाणी आपलं कार्य करावं असे सांगते. आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपन्न झाला असं म्हणून या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.